नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. इंग्रजी वर्षाची सुरुवात होताच पहिला सण येतो तो म्हणजेच मकर संक्रांती. तर यावर्षी मकर संक्रांत ही किती तारखेला आलेली आहे, ती कशावरती बसलेली आहे किंवा मग तिने काय भक्षण केलेलं आहे, तिने कोणते अलंकार घातलेले आहेत आणि ती कोणत्या दिशेकडून कुठे जात आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर मकर संक्रांत हा सूर्यदेवाला समर्पित असा सण आहे. तसेच सौभाग्याचा प्रतीक म्हणून सुवासित स्त्रिया मकर संक्रांत हा सण अतिशय उत्साहामध्ये तब्बल 15 दिवस साजरे करतात. तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया एकमेकीला हळदी कुंकू देऊन, सुगड पूजन करून किंवा वाण देऊन हा सण साजरा केला जातो. तर मकर संक्रांत ही 2026 दिवशी कोणत्या दिवशी आलेली आहे, तिने काय परिधान केलेलं आहे किंवा ती कुठे जात आहे याची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये संक्रांत हा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरा केला जातो. संक्रांत ही 3 दिवसांची साजरी केली जाते. पहिल्या दिवशी म्हणजेच 13 जानेवारीला भोगी साजरी केली जाणार आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांती आणि 15 जानेवारीला करी दिन म्हणून आपण हा सण 3 दिवसाचा साजरा केला जाणार आहे. 2026 म्हणजे मकर संक्रांत ही बुधवार म्हणजे 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार संक्रांतीचे या वर्षीचे वाहन हे घोडा आहे. ती अश्वावरती बसून आलेली आहे आणि तिचे उपवाहन हत्ती आहे. मकर संक्रांतीने यावर्षी पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि गळ्यामध्ये तिने मोत्याचे अलंकार घातलेले आहे. हातामध्ये भक्षण करण्याकरिता पायस म्हणजेच दुधाची खीर ही घेतलेली आहे. ती बसलेल्या अवस्थेत आहे आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. तर यावर्षी मकर संक्रांत ही बसलेली आलेली आहे. मकर संक्रांतीचे फळ काय, तर जेथून मकर संक्रांत आलेली आहे त्या लोकांना सुख, समृद्धी आणि धनधान्य लाभेल. मकर संक्रांतीने ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत त्या महाग होतील. मकर संक्रांती यावर्षीचा मकर संक्रांतीचा जो पुण्य पर्व काळ आहे किंवा मकर संक्रांती आहे ती दुपारी 3:13 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर संक्रांतीचा जो पुण्य काळ आहे तो 3:13 ते सूर्य अस्तापर्यंत असणार आहे आणि महापुण्यकाळ जो आहे तो दुपारी 3:13 ते 4:58 मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ असणार आहे. मुळात मकर संक्रांती म्हणजे सूर्याला समर्पित असा सण. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. या दिवशी उत्तरायणाला सुद्धा सुरुवात होते, म्हणजे दिवस हळूहळू मोठा होतो आणि रात्र हळूहळू छोटी होत जाते. मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी तीर्थस्थळावरती स्नान केलं जातं किंवा दान धर्म केला जातो. असं मानलं जातं की या दिवशीचं जे स्नान आहे ते अत्यंत फलदायी असतं. या दिवशी अनेक प्रकारची दानधर्मसुद्धा केली जातात. या दिवशी गाईला घास दिला जातो, अन्नदान दिलं जातं, वस्त्रदान दिलं जातं किंवा मग तिळगुळाचं दान केलं जातं. असं म्हटलं जातं की या दिवशी जे दान करतात तर त्याला अखंड सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते आणि त्यांचा जो देह आहे तो मोक्ष प्राप्त होतो. म्हणूनच मकर संक्रांतीचा काळ हा उत्तरायणाचा काळ मानला जातो, म्हणजेच अत्यंत शुभदायी आणि फलदायी असा काळ मानला जातो. तर ही संपूर्ण मकर संक्रांतीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.